असो सुचो तुका काय नाही होत तुला आणि मग बालनपणात काय करशील? ओ मामी इथे आमच्या आतड्यांवरून बुलडोजर फिरतोय तुमचं काय खूप दुखतंय कृष्णाई. काय खाल्लं होतं सकाळपासून? डॉक्टरना कॉल करूया का? हा हा प्रिया आपल्या डॉक्टरांना फोन कर बरं. लगेच करते. नाही माझ्याकडे नंबर सेव्ह आहे त्या हॉस्पिटलचा. हिच्या हॉस्पिटलमध्ये ना अशीच मरेन पण हिच्या हॉस्पिटलमध्ये जाणार नाही. नंदा आता यात काय तुझं माझं एवढी ती पोर मदत करतीये. आय आय ग हो इंग्लिश येतोय नंबर. ते वेड्यांचं हॉस्पिटल म्हणजे भयानक पॉप्युलर. हा मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेते. अहो वेड्यांचं म्हणजे ते वेडे वेडे आडनाव आहे डॉक्टरांचं. मला काय वाटलं कुळ्यांचं हॉस्पिटल. छे छे आम्हाला कुठं काय वाटतंय. आईसाहेब खानदानी दुखणं पण असं असतंय होय. चाले कोण आमचं कुकू आलाय का? अगं कोवाचा बुक्का होईल लवकर बाहेर ये. अर्जंट आहे की निदान तरी या जागेचा सातबार आमच्या नावावर आहे. ऐक चाले बाजूला अर्जंट आहे मला. नाही नाही सॉरी शाजीची बोली लिमलेटची गोळी. ऐक चाले ओरडू नका आज माझी अवस्था लय बिकट आहे हो. 4 वेळा जाऊन आले. आम्हाला बाहेर जायचे तू बाजूला हो. नाही नाही तुम्ही दुसरीकडे जावा. चाले इथे नको. माफ करा चाले माफ करा तुम्ही भाऊजीकडे जावा. ओव्याची धुरी देऊ खोई उलटा लटकवा चांगलो नाका तोंडात जाऊ खोय धूर. ओवा देऊ शकतो ना खायला. दीपकराव जा बरं ओवा घेऊन या. लगेच आणतो. ही पिढा अशी जाऊची नाय. अंगातला सगळा पाणी काढतली. वहिनी अगं काय नाही या वाटेल तुला बरं. प्रिया जा बरं आमच्या खोलीतून ना शेकायची पिशवी घे आणि दीपकरावांना म्हणावं त्यात गरम पाणी टाका. हा आणि आई पिण्यासाठी मीठ साखरेचं पाणी पण आण. हा काय अरबट चरबट खाल्लं होतंस का? सावित्री लागला का डॉक्टरांना फोन? नको डॉक्टर नको. आईसाहेब मला काय वाटतंय. अगं प्रिया जा ना. हो शालीने हळू ना लागलं मला. कृष्णाई शालीची बोली लिमलेटची गोळी. जाऊ बाई. शालिनी आता तुला काय झालं? तुझं पण पोट बिघडलं. काय विचारू नका कृष्णाई मगापासून 8 वेळा जाऊन आले. नंदा शालिनी नेमकं काय खाल्लं होतं तुम्ही दोघींनी? बायकांच्यात मी नको. आम्ही दोघे पण सूप प्यायलो होतो. सूप पण ते तर दीपकरावांनी बनवलं होतं. त्यात काय असणार आहे? बाईसाहेब हे घ्या ओवा. नको नको काय बरं असतं पोटाला धर. नाही नाही पोटात टिकणारच नाही. 100% त्या सुपामुळे पोट बिघडलंय आमचं. नका खायचं नाव काढू. आई ग कृष्णाई लय त्रास. त्या दीपकरावांनी काहीतरी मिसळलं असणार आहे सूप मध्ये. आई ग हो मी पण बघितलं. मी गेले होते ना तेव्हा ते बाटलीमधून 2 थेंब टाकत होते सूप मध्ये. मी गेले तर लगेच बाटली लपवली त्यांनी. कसल्या चाबऱ्यात या बायका. मामा तू रेडी राहा बाबा. आता बुमरँग तुझ्यावर उलटलाय. कृष्णाई साखर पाणी. हा वहिनी तू उगाच संशय घेतेस का? तुला सुद्धा नंदा वहिनी सारखी झोपेत चालायची सवय लागली. प्रिया राहू देव कृष्णाई नंदेचं जाच म्हणून सहन करल पण हे पोटाचं दुखणं काही सहन व्हाय ना बघा.
मला एवढंच म्हणायचंय की ते आचारी काका बिचारे इतके चांगले आहेत, ते असं काय कशाला करतील? मी काय म्हणते, तेवढं म्हणतायत तर चेक करूया की. हल्ली काय कोणाचा भरोसा देता येतो का? चला चेक करूया. शाली बहिणी, तुम्ही पण या माझ्या बरोबर. चला. नाही नाही शाले, जा बघ काय सापडते का बघ. शाली बहिणी, चला ना, दाखवा ना मला कुठे ती औषधाची बाटली. नाही नाही नको, शक्यच नाही. मी जर इथनं हल्ले ना तर माझी पुरती वाट लागेल. अगं शालिनी, बोलताना ना 10 वेळा विचार करावा. तुला वाटतंय ना त्यांनी काहीतरी टाकलंय म्हणून, मग दाखव ती बाटली. वा कृष्णाई, आता नोकरांची सुद्धा बाजू घेणार तुम्ही. आणि आता घरच्या सुनांनाच स्वतःला निर्दोष सिद्ध करायला लागणार आहे. काय म्हणावं याला? आय आय गो. अगं नंदा, तुमच्या चांगल्यासाठीच म्हणतोय आम्ही. धर साखर पाणी पी. अगं घे. सावित्री, तुम्ही तिघी जा. नको 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 नको, जरा जरी हल्लं ना तर कळशीतल्या पाण्यासारखं पोटात डचमळतंय. हो नको नको. अहो डोंट वरी शाली बहिणी, मी तुम्हाला अगदी सांभाळून नेते. आपल्याला कळलं पाहिजे ना कसली बाटली ती. चला चला, आई साहेब हॉस्पिटल मधनं फोन येतोय, बोलता का जरा? चला बहिणी. नको नको नको. चला. अगं आई सोड गं, ऐक हा. घरा भरली 16, पोटातील गोळा. या या सावकाश या. नको नको नको, वासानं त्रास होतोय. नको. अहो या तर शाली बहिणी. अहो सांगा ना, कुठे लपवली होती ती बाटली? इथंच होती. कुठं? वाकून शोधावं लागल. कुठं? नाही नाही अगं इकडे जमिनीवर वहिनी, कशाला कोण लपवेल बाटली? मी तुला सांगते, काहीतरी घोळ झालाय तुझ्या बघण्यात. गोळ तर झालाच आहे समजा. नाही नाही, पण आपण शोधू. आकाश पाताळ एक करू, पण शोधू ती बाटली. कुठं गेली? नाही नाही नाही, आता जर थांबलं तर गेला विषय संपला. नाही नाही नाही, आई 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 गो. आई, आई, आई. शाली वहिनी, सावित्री, तुझा फोन. डॉक्टरांशी बोलणं झालं आमचं. वर्करनी तरी ना फूड पॉइझनिंग झालंय असं वाटतंय त्यांना. बघा, आम्ही म्हणलं नव्हतं. सापडली का बाटली? नाही ग, काहीच नव्हतं तिथे. शाली कुठं आहे? अहो त्यांचा पाठलाग करू शकत नाही, इतका वेग पकडलाय त्यांनी. सॉरी, म्हणजे मी समजू शकते त्यांच्या बाबतीत काय होत असेल ते. ते काय पोटाचं गणित बिघडलं की डोकं पण काम करायचं बंद होतंय. त्यात आधीच्या गोळ्या, आता नवीन गोळ्या. श्रीमंतांचं दुखणं. मी काय म्हणते नंदा वहिनी, ए बाई, तू काही म्हणूच नको. आधी आम्हाला आमचं पुरं झालंय. कृष्णाई, मी यांना फोन करते, लवकर घरी या सांगते. तू थांब, आम्ही कळवतो विद्याधरला. चल प्रिया. हो. ही पोटात गुडगुड का होतीये याचं कारण कळलं ना? म्हणजे हा सगळा डाव तुझा होता सर? ऑफकोर्स. त्याचं काय ना, नंदा कवठेकर आणि निंबाळकर जेव्हा जेव्हा माझ्याशी सामना, तेव्हा तेव्हा तुम्ही दवाखान्यात रवा. उलटला की नाही तुमचाच डाव तुमच्याच घशात. मला माहिती आहे तुम्ही हे सगळं कोणासाठी कशासाठी केलं ते. जाऊ दे, लई प्रेशर नका घेऊ. या पुरणपोळी खायला या, मस्त तूप टाकून देते. खा तूच. आम्ही नंदा आहोत, नंदा. कधी कुणाचं उष्ट पान उचलत नाही का मान झुकवत नाही.
बाबा 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 वहिनी काय खत्री डायलॉग मारता. लई खरेपणाचा आवंतीस ना. ऐके, जो आमच्याशी तत्वाने खेळतो त्याला आम्ही चुलीत घालतो. नाही तुझी होळी पेटवून त्या भोवती बोंबा मारल्या ना तर बघ. मग आता मारा की बोंबा माझ्या नावानं. हे म्हणजे अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ असं झालंय बघा तुमचं. मला माहितीये आता तुम्ही हिशोब चुकता करायला येणार, पण पहिले तब्येत सांभाळा. मी आहेच की रेडी. मी पण सावित्री आहे. आपण कोणाला भीत नाही आणि परक्या घरचं पाणी पित नाही. हा बोलचा सुवर्णलता. काय कुठं? थांब मी आलेच. काय ग एवढं अर्जंटली का बोलवलं? सर तुम्ही इथं? मिस वशिला, मी ना तुमच्या काळजाचा तुकडा एकदम जपून आणलेला आहे. या बघा. अहो या ना. सर काय कोण आहे हा? हे बरं आहे मिस वशिला, प्रयत्न करणाऱ्यांनी असं ठरवल्यावर कसं होणार हो? हे बघा, या गोष्टी शक्य नाहीत ना, त्या मी आता शक्य केलेल्या आहेत. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा मिस वशिला, अपयश आहे ना ते आपण दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतो म्हणजे फोडता येतं. म्हणजे बघा ना, माणूस जेव्हा समुद्रात बुडतो तेव्हा आपण दोष कोणाला देतो? समुद्राला. ध्येय गाठता आलं नाही की दोष कोणाला देतो? नशिबाला. आणि ठेच लागली की दगडाला. एक्सक्युजेस एक्सक्युजेस एक्सक्युजेस. अहो मिस वशिला, एकदा नकार दिला ना की आपण प्रयत्न करून सोडून द्यायचं नसतं. सांगा ना, आयुष्यात ना काश जर तर जास्त महत्व नाही द्यायचं. विचार करायचा आणि निर्णय घ्यायचा. हे बघा, मी विचार करून निर्णय घेतला आणि रिझल्ट तुमच्या एकदम समोर आहे. काय हो सर काय बोलताय तुम्ही? कसला निर्णय? हा कोण आहे सांगा ना. मिस वशिला, तुम्ही नाही ओळखले यांना? अहो असं कसं? दो दिल एक जान, कमॉन. अहो सर, अहो त्याला बंद कशाला केलंय? चावी द्या आणि लॉक खोलाय. मिस वशिला, अहो नाही उघडणार दरवाजा तो. वरती लॉक केलेलं आहे. अहो उघडा ठेवला असता तर पळून असता का गेला? सर असं नका करू, त्याला बाहेर काढा. मी रिक्वेस्ट करते, खरंच तुम्ही असं नका करू, मरेल तो. हो सर थोडा ना. मिस वशिला, ही जी तुमची तडफड आहे, अस्वस्थता आहे, हे बघून ना मला कळलेलं आहे तुमचं खरं प्रेम काय आहे. तुमच्या काळजाचा तुकडा मला कळलेला आहे. आणि हे बघा, ह्याच्यात असं अजिबात नाहीये की मी तुमच्यासाठी हे सगळं करतो. म्हणजे आमच्या गावात एक उत्सव असतो. त्या उत्सवामध्ये एका मुलासाठी एका मुलीने जीव वगैरे दिला तर ते छान नाही ना वाटणार. आणि या वर्षीचा मान माझ्याकडे. ए तू पण ऐक रे,
या वर्षीचा सगळा मान जो आहे तो अर्जुन कवठेकरकडे. तर हा तुमचा बॉयफ्रेंड आणि मी आणलं याला उचलून. सर तुम्ही म्हणजे कशाला एवढं माझ्यासाठी कशाला ना. हात द्या तुम्ही. हे बघा, आपल्या गावाबाहेर ना राम मंदिर आहे, तिथे मी सगळी तयारी केलेली. तुम्ही काय ते आपापसात बोलून घ्या आणि आपण लग्न उरकून टाकू. खुश? चल खुश. आता नाही बोलायचं. आता जे बोलायचंय ना ते लग्न झाल्यानंतर. या मुलीला फसवून दुसऱ्या मुलीशी लग्न करणार होतास ना, आता गप्प. सुवर्णलता, आता एकत्र राहता म्हणल्यावर मैत्रिणी झाल्या असाल ना. तुम्हाला माहिती नसेल पण हा त्यांचा बॉयफ्रेंड आहे. आता तुमच्या मैत्रिणीच्या लग्नाच्या तयारीला लागा. अभिनंदन करा. मामा थांबा. ते चाललंय काही नाही, ते आपलं हे तसंही आता काही कामं राहिलेलीच नाहीये. म्हटलं चला एखादा चक्कर मारूया म्हणून आलो होतो. आपलं तू इकडे काय करतोय? फिटनेस शोधतोय. फिटनेस आणि माझ्या विरुद्ध काय अर्जुन? अरे आत्ताच दुःखपतीतून बाहेर पडलाय, तुझी काळजी वाटते. मी प्रेमानं चौकशी करतो तर माझ्याच विरुद्ध विटनेस शोधतोय. मामा अरे किती घाई असते रे तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची. मग निर्दोषच आहे मी, म्हणजे तेव्हा पण आणि आत्ता पण निर्दोषच आहे. माप वजनानं आणि पाप डझनानं. मामा अरे किती घाई असते रे तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची. मग निर्दोषच आहे मी, म्हणजे तेव्हा पण आणि आत्ता पण निर्दोषच आहे. माझं ना तुझ्याकडे एक काम आहे. हो माझ्याकडे? अर्जुन, मला या पात्रतेचं तू समजलं नाही हेच माझं पुण्य आहे. वास काय काम आहे सांग. जर नाही तुझ्या विश्वासाला खरं उतरलं ना तर नाव नाही सांगणार. सांग काय. तुला ना एका लग्नात विटनेस म्हणून सह्या करायच्या. लग्न? कुणाचं लग्न? मिस वशिला. मिस वशिला? सावित्रीचा? सावित्रीचा आणि ताईला सांगून येतो. नाही नाही नको. कोणालाच सांगायचं काय नाही, तयार होईल ती. नाही सांगायचं. क्रिटिकल मॅटर आहे, कोणालाच सांगायचं. एवढं तडका फडकी. थांबा, कागदपत्र पाहावी लागतील. मंदिरात जाऊन हार घातले, गुरुजी असतील, तू असला साक्षीला की झालं. काय अगं ताई, हे काय आहे आणि हा कोण आहे तो? अरे नरेश, पहिले मला सांग, तू त्याच्या हातात लागलासच कसा? अगं माझं मलाच नाही कळलं. मी दुकानाच्या बाहेर पडत होतो, अचानक दोन माणसं आली, मला उचलून नेलं. बघा बघा मला मारलं. आणि काय काय म्हणत होता तो? मी कधी म्हटलं मी तुझा बॉयफ्रेंड आहे? तू शांत हो आधी. ए चमकीत पाणी देतेस का ग जरा त्याला?
बरं ऐक, सगळे डिटेल सांगायला आता वेळ नाहीये, ते नंतर सांगते. पण आता मी जे सांगते ते शांतपणे ऐक आणि तेच खरं मानायचंय. अगं साहेब, त्याला पाणी तर पिऊ दे. बरं पी. आणि बाई जरा समजून असं बोल, आधीच केवढं घाबरलंय बघ की. हे बघ नरेश, शांत झालायस का तू? तो म्हणतोय ते खरंय, तू माझा बॉयफ्रेंड आहेस. काय? अरे कपतो का? हो, मी ताई म्हणतो तुम्हाला. ताई आहेच मी. पण ताई काय सांगते ते ऐक. त्याच्यासाठी तू माझा बॉयफ्रेंड आहेस. आता हे जे काही नाटक सुरू झालंय ते संपेपर्यंत तू माझा बॉयफ्रेंड आहेस, कळलं? तू घाबरू नकोस. तुला काही करायचं नाहीये, तुला फक्त हो लावू म्हणायचंय आणि सगळ्या सूचना पाळायच्या. चमके, ह्याला बाहेर काढायचंय. तू जरा बघ ना, तो आहे का बाहेर? बघते. नाही नाही, मी त्या माणसा पुढे नाही येणार. तो माणूस बोलतो कमी आणि हात जास्त चालवतो. मी इथेच बसणार. मी नाही येणार.